नमस्कार, रोकठोक मध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात शिवस्मारकाचं काम रखडलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 24 डिसेंबर 2017 ला थाटामाटात जलपूजन झालं, पण स्मारकाचं काम मात्र पुढे काही सरकत नाही। आता तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारनं शिवस्मारकाचं काम तातडीनं थांबवण्याचे आदेश कंत्राटदार असलेल्या L&T कंपनीला दिले आहेत। पर्यावरणवाद्यांनी या स्मारकाच्या विरोधात याचिका दाखल केली आहे, त्यामुळे आता शिवस्मारकाचं काम आणखीच रखडण्याची चिन्ह आहेत। अरबी समुद्रामध्ये शिवस्मारक उभारण्याची घोषणा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना झाली, पण ती फक्त घोषणाच ठरली। नंतर भाजपा सेना युतीचं सरकार सत्तेवर आलं, आपण शिवस्मारक उभारू असा दावाही त्यांनी केला आणि थाटामाटात जलपूजन पार पडलं। पण आता द कन्झर्वेशन ॲक्शन ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेनं केलेल्या याचिकेच्या नंतर काम आदेश देण्यात आले आहेत। शिवस्मारकाचं काम रखडण्याला जबाबदार कोण? शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटेंनी अधिकाऱ्यांवर हलगर्जीपणाचा आरोप करणं कितपत योग्य आहे? शिवस्मारकाच्या उभारणीबाबत सरकार गंभीर नाही या आरोपात तथ्य आहे का? शिवस्मारकाचं काम कधी आणि कसं मार्गी लागणार? अरबी समुद्रात स्मारक उभारणं गरजेचं आहे की शिवरायांच्या किल्ल्यांचं संवर्धन? या आणि अशा अनेक प्रश्नांची चर्चा करूयात आजच्या रोकठोक कार्यक्रमात। शिवस्मारक कुणी अडवलं? आजच्या या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होत आहेत उदय कुमार आहेर, प्रदेशाध्यक्ष शिवसंग्राम युवक आघाडी, डेबी गोयंका याचिकाकर्ते, ते फोनवरून आपल्या सोबत आहेत। शिवसेनेच्या विधान परिषद आमदार नीलमताई गोऱ्हे, त्या पक्षाच्या प्रवक्त्याही आहेत। याचबरोबर माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत भालचंद्र शिरसाट, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते, तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते संजय तटकरे आणि दुर्गप्रेमी गणेश रघुवीर। आपल्या सगळ्यांचं या चर्चेत स्वागत। सर्व मान्यवरांना एक अत्यंत महत्त्वाची विनंती, आज बऱ्यापैकी आपल्या सोबत मान्यवरांची मांदियाळी आहे, तेव्हा कृपया नेमकं, थेट आणि मोजकं बोला, जेणेकरून प्रत्येकाला आपला मुद्दा मांडण्याची संधी मिळेल। आपण चर्चेची सुरुवात शिवसेनेपासून करतोय। नीलमताई, आजच्या अग्रलेखात जी भूमिका मांडण्यात आली त्यामागे नक्की रोख कोणावर आहे? कारण त्यातला एक शब्द आहे, जे शिवस्मारकाला छळतायत त्यांना उचलून आपटलं पाहिजे। मला असं वाटतं की आमच्या दैनिक सामनामध्ये जो अग्रलेख आहे त्याच्यामध्ये एक व्यथा मांडलेली आहे आणि आपली जी 3 दैवतं आहेत, मग त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अयोध्येचं राम मंदिर, तर या तिन्ही दैवतांच्या संदर्भामध्ये परवानग्यांच्या कचाट्यामध्ये आपल्याला ती सापडलेली दिसत आहेत। आणि त्यामध्ये अदृश्य हात म्हणजे म्हटल्यावरती, आता काल अनिल परबांनी शब्द वापरला होता तो, तर एक वेगळ्या प्रकारची एक ज्याला आपण म्हणू हितसंबंधी अनेक ठिकाणी दिसतात। सर्व पर्यावरण प्रेमी हे काहीतरी महाराष्ट्राचे शत्रू आहेत अशी माझी भूमिका अजिबात नाही आहे, सैनिक सामनाची भूमिका नाही आहे। परंतु त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे सामनाच्या अग्रलेखामध्ये की वल्लभभाई पटेल यांचा पुतळा वेगाने उभा राहतो, म्हणजे थोडक्यात राजकीय इच्छाशक्ती असली तर एखादी गोष्ट ताबडतोब उभी राहिलेली दिसते। मग इथे आम्ही सामाजिक, राजकीय, प्रशासकीय इच्छाशक्ती उभारण्यामध्ये कुठे कमी पडतो आहे, हा मुद्दा त्यातला आहे का? असं देखील म्हटलेलं आहे अग्रलेखामध्ये की काही गोष्टींच्या वर सर्वोच्च न्यायालयाने अगदी वेगाने निर्णय देऊन सर्वोच्च न्यायालय मोकळं झालेलं आहे। मग तलाकसारखा प्रश्न जो आहे की जो कसा सुटणार, त्याच्यावरून काहीतरी धार्मिक युद्ध उभं राहील का काय असं वाटत होतं, पण त्याच्यावरती सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने अगदी ठोक अशी रोखठोक भूमिका घेतलेली आहे। त्याचबरोबर आपल्याला असं दिसते की 10% सवर्णांना आरक्षणाचा विषय, त्यालाही ताबडतोब सर्वोच्च न्यायालयाने योग्य त्या मार्गाने कसं वळवता येईल याबद्दल सांगितलेलं आहे। मग अशा वेळेला
आणि तुम्ही पाहिलंत की अनेक निर्णय गेल्या 6 महिन्यांमध्ये अगदी विवाहबाह्य संबंधांचा विषय असेल, ॲडल्ट्रीच्या बद्दलचा विषय असेल, लिव्ह इन रिलेशनशिप बद्दलचा विषय असेल, तृतीयपंथीयांच्या संदर्भातले विषय असतील, अशा अनेक विषयांवरती कोर्टाने तोडगे पटापट काढून टाकलेले आहेत. आणि सर्वोच्च न्यायालयाने एखाद्या गोष्टीबद्दल तोडगा काढला की त्याच्यावर कोणीच काही बोलू शकत नाही. मग सर्वोच्च न्यायालयाला आमची प्रार्थना आहे की आमची जी आदरस्थानं आहेत त्याच्यावरती सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शन करावं की त्यांची स्मारकं आम्हाला कशी उभी करता येतील. अगदी महत्वाचा मुद्दा आपण चर्चेत आणला. आपण पटकन डेबी गोयंका यांना प्रश्न विचारणार आहोत. गोयंका साहेब, मी तुमच्याशी मराठीतून बोलतोय. तुम्हाला जर अडचण असेल तर तुम्ही सांगू शकता, आपण हिंदीतूनही तुम्हाला प्रश्न विचारू शकतो. पण तुम्ही इतके वर्ष झाले महाराष्ट्रात मुंबईमध्ये काम करताय, त्यामुळे अपेक्षा आहे की मराठी आपल्यापर्यंत पोहोचेल. मला प्रश्न असा विचारायचा आहे की पर्यावरण प्रेमी म्हणून तुम्ही याचिका केली आहे, पण जो राज्य सरकारचा 2016चा कायदे बदल आहे तो असं सांगतो की जमिनीपासून लांब असलेल्या बांधकामांच्या संदर्भात MCZMA याची परवानगी घेण्याची गरज नाही आणि जनसुनावणीची गरज नाही. मग आता 2019 सुरू असताना अशा प्रकारे आक्षेप उपस्थित करण्याची गरज काय? इसमें 2-3 बातें हैं भाई. पहले तो याचिका हाई कोर्ट में फाइल की गई थी और 1 साल पहले फाइल की गई थी और हाई कोर्ट ने आदेश दिया था कि जो भी आप काम करोगे इट विल बी सब्जेक्ट टू द रिजल्ट ऑफ द पिटिशन. उसका मतलब है कि अगर सुनवाई के बाद कोर्ट को लगा कि ये प्रोजेक्ट लीगल है तो वो सब काम हटाना पड़ेगा. तो जब काम एक्चुअली शुरू होने वाला था हमने फिर भी दोबारा हाई कोर्ट को बोला था कि ये प्रोजेक्ट के ऊपर रोक किया जाए जब तक ये पूरा हियरिंग ख़त्म नहीं होता है. तो उस समय हाई कोर्ट ने बोला कि नहीं, हम आपको स्टे ऑर्डर नहीं दे सकते हैं और ये प्रोजेक्ट कायदे के कानून के हिसाब से सब जो परमिशन मिले हैं वगैरह वगैरह वो ठीक है. और ये इंटरिम ऑर्डर हाई कोर्ट का हमने चैलेंज किया था सुप्रीम कोर्ट में नवंबर एंड 2018 में. और 1-2 बार वो बोर्ड पे भी आया था हियरिंग के लिए. पण डेबी गोयंका, प्राप्त परिस्थितीमध्ये तुमचे मुख्य आक्षेप काय आहेत? तुम्हाला काय अडचण आहे? कारण जर शिवस्मारक जमिनीपासून लांब उभं राहत आहे तरीही जनसुनावणी करा, अशा स्वरूपाचा आक्षेप आपण का नोंदवताय? तो उसमें पर्यावरण के तो मुद्दे 2-3 हैं. एक तो जो एरिया उन्होंने चूज किया है वहाँ पे कॉरल्स वगैरह हैं, तो वो CRZ1A में कैटेगरी में आता है. और दूसरी बात है कि जमीन से वो शायद दूर होगा, 2 किलोमीटर दूर होगा, बट जो मछुआरे वहाँ पे रहते हैं कोलावा में, कुछ 2-3 हज़ार बोट्स हैं वहाँ पे और वो फिशिंग के लिए जाते हैं. तो उनका वो फिशिंग का वो रास्ता ही बंद हो जाएगा अगर वो स्मारक उस लोकेशन पे आएगा. और तीसरी बात है कि देखिए, महाराष्ट्र गवर्नमेंट की फाइनेंशियल परिस्थिति काफ़ी ख़राब है. हम सबको जानते हैं कि सिचुएशन क्या है. और हमारा वही राय था कि अगर 5,000 करोड़ रुपया आप खर्च करना चाहते हो तो आप जो शिवाजी के जो किले ऑलरेडी बन चुके हैं, जो शिवाजी महाराज ने खुद बनाए थे, उनके टाइम में बने थे, आप उसकी क्यों नहीं, वो पैसा उसके लिए आप क्यों नहीं यूज करते हो? बिलकुल, तुमचे मुद्दे लक्षात आले. आपल्या बरोबर भालचंद्र शिरसाट आहेत. भालचंद्र शिरसाट, आपण 2 प्रमुख व्यक्तींच्या माध्यमातून मांडले गेलेले मुद्दे ऐकले. नीलमताईंच्या माध्यमातून प्रश्न होता की न्यायालयानं दैवतांच्या स्मारकांच्या बद्दलही मार्गदर्शन करावं आणि दुसऱ्या बाजूला डेबी गोयंकांच्या माध्यमातून जे प्रश्न उपस्थित केले गेले ते पर्यावरणाबद्दलचे आहेत. तेव्हा आता माझा तुम्हाला थेट प्रश्न आहे, राज्य सरकारला हे प्रश्न समजले नाहीयेत, लक्षात आले आहेत पण दुर्लक्ष करायचं आहे का तुमच्याकडे उत्तरं तयार आहेत? कोर्टाने कुठलीही स्थगिती कामाला दिलेली नाही, याला स्टे म्हणतो. कुठलाही स्टेटस को मेंटेन करा असं सांगितलेलं नाही. कोर्टासमोर असं आलं की अजून काम सुरू व्हायचं आहे तर कोर्ट म्हणाला पुढच्या सुनावणीपर्यंत थांबा. हे तोंडी आदेश दिलेले आहेत. त्यामुळे कोर्टाने कुठली अडवणूक आज तागायत केलेली नाही. कोर्टाने काही परवानग्या मागितल्या आहेत, काही माहिती मागवली आहे. सरकार ती माहिती प्रोड्यूस करेल आणि हीच केस पूर्णपणे उच्च न्यायालयात गेल्या वर्षभर चालली, घाईगर्दीत नाही चालली आणि उच्च न्यायालयाने सर्व दावे प्रतिदावे फेटाळून ही केस फेटाळून टाकली होती. कुठली स्थगिती कामाला दिली नाही
आणि कुठेही अडवलं नाही आणि केस नाही सांगतो जर ना. समजा दिलं नसेल तर मग कामाच्या स्थगितीचा विषय आला कुठून, नाही, हा सांगतो प्रचार ना. कुठून सुरू झाला? नाही सांगतो ना मी तेच तर सांगतो. कारण त्याच्यावर अग्रलेख लिहिला गेला. नाही अग्रलेख लिहू देत ना. अग्रलेखावरती मी नंतर येतो, आधी मुद्द्यावर येतो. कारण अग्रलेख हा मुद्दा नाही आजचा. महत्वाचं काय आहे की जे देबी गोयंका आहेत हे उच्च न्यायालयातून मग सुप्रीम कोर्टात गेले, त्यांचा अधिकार आहे, ते निश्चितपणे तिकडे जाणार. आणि सुप्रीम कोर्टामध्ये ही केस असताना सुप्रीम कोर्टाने स्थगिती देण्यास नकार दिला, स्टेटस को देण्यास नकार दिला. फक्त पुढच्या सुनावणीपर्यंत सगळे कागदपत्र कोर्टासमोर येईपर्यंत काम सुरू केलंय का? नाही केलंय मग थोडं थांबा, एवढंच सांगितलं. पुढची केलं आहे सुनावणी की नाही अंदाजे कधी असेल तुमच्या लेखी? आपण पुढची सुनावणी 10 दिवसामध्ये आहे. तेव्हा 10 दिवस आपण शिवस्मारकाचं काम थांबलं तरी चालणार अशा परिस्थितीत आहात? हो 100%. कारण आम्ही कोर्टाचा आदर करतो आणि म्हणून वेगवेगळ्या स्तरातून दबाव असताना सुद्धा राम मंदिरामध्ये सुप्रीम कोर्टाचा निर्णयाची आम्ही प्रतीक्षा करतोय. आणि ट्रिपल तलाकमध्ये निर्णय आल्यानंतरच निर्णय घेतला गेला होता. आणि सरकार बरंच काही करू शकतं, अध्यादेशही काढू शकतं, पण सरकार हे कोर्टाचा अपमान करू इच्छित नाही. ठीक आहे, तुमचं असं म्हणणं आहे. आणि ज्या ताई बोलल्यात, नीलमताई ज्या बोलल्यात, अग्रलेखात काय लिहिलं, पटेल सातत्याने सरदार वल्लभभाई पटेलाच्या स्मारक वेगाने होतं, मग हे का होत नाही? मी सांगू इच्छितो, सरदार वल्लभभाई पटेलाच्या स्मारकाचं काम 2010 मध्ये सुरू झालं आणि 2018च्या ऑक्टोबरमध्ये पूर्ण झालं. 8 वर्ष लागली. शिवस्मारकाची घोषणा युती शासनाने, आघाडी सरकारने केली असेल, युती शासनात झाली होती. खरं म्हटलं तर माननीय मनोहर जोशी यांनी ती केली होती, पण त्यावेळेला सरकार गेल्यानंतर आघाडीने 2 वेळा घोषणा केली, काही केलं नाही. खरं काम हे भाजपाचं सरकार ऑक्टोबर 2014 म्हणजे 2015ला आलं. 2015 पासून आता फक्त 4 वर्ष झाली आहेत. सर्व तयारी झाली आहे, सर्व कंत्राट दिलेलं आहे आणि पुढच्या 4 वर्षात ते तयार होणार आहे. त्यामुळे कुठलाही उशीर झालेला नाही. पटेलांचं म्हणजे गुजराती मराठी जे वाद करतायत नीलमताई, हा चुकीचा आहे, खोट्या माहितीच्या आधारे आहे. 8 वर्ष तिकडे लागली. हे तर स्मारक 8 वर्षाच्या आधी होणार, 2022 मध्ये. नीलमताईंना ह्याच्यावर उत्तर द्यायचं आहे, पण नीलमताई मी थोडा वेळ आपल्याला थांबवतो. आपल्या बरोबर संजय तटकरे आहेत. संजयजी, ज्या पद्धतीनं तर्क आता मांडला जातोय त्यावरून सरकारची तयारी कमी पडतीये असं म्हणायचं आहे का? तुमच्याकडे काही वेगळे आरोप नव्याने करायला आहेत? कारण हे सगळं तुमच्याही 10 वर्षाच्या काळात रखडलेलंच होतं. नाही, आमच्या काळात आम्ही घोषणा केली, त्या साईटची पाहणी केली आणि तो सगळा रिपोर्ट हे करून ज्या परमिशन्स होत्या त्या आम्ही मिळवायचा प्रयत्न केला. आता शिरसाट साहेब जे म्हणतात ते अर्धसत्य आहे. पंतप्रधानांच्या पदावरचा व्यक्ती जेव्हा जलपूजन करायला येतो ते महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच मोदींना इथे बोलवण्यात आलं. त्यावेळेला भाजप सरकारची इथे गरज होती की त्यांनी सगळ्या परमिशन्स पहिल्या घ्यायच्या होत्या आणि नंतर हा कार्यक्रम घ्यायचा होता. नाही, पण मग निवडणुकांचाच विषय असेल संजयजी, माफ करा थोडं थांबवतोय आपल्याला, तर 2 विधानसभा तुम्ही काढल्या नाही या शिवस्मारकाच्या नावाने. पण 2010-11 नंतरच खरी ती प्रोसेस सुरू झाली आमच्या काळामध्ये. त्यामुळे 2 निवडणुकांचा प्रश्न नाही. घोषणा आता जे शिरसाट साहेब सांगतायत तीच परिस्थिती यूपीच्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं भूमिपूजन करण्यात आलं. तर हा भाजपचा एक खेळ आहे. यांना शिवाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल यथाकिंचितही सिरियसनेस नाही. यांना फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा सगळा कार्यक्रम पार पाडायचा आहे, असा आमचा सरळ आरोप आहे. अगदी तुमचं म्हणणं आहे. तात्काळ शिरसाट तुमची प्रतिक्रिया घ्या, कारण तुम्ही मगाशी गुजराती मराठी वादावर जे वक्तव्य केलं त्याच्यावर आपल्याला नीलमताईंना बोलतं करायचं आहे. कृपया मर्यादित वेळेमध्ये बोला. एक म्हणजे माननीय मनोहर जोशी यांनी युतीच्या काळामध्ये 300 एकर जागा कांदिवलीत शिवस्मारकासाठी नक्की केली. 99ला युतीचं सरकार जाऊन जेव्हा आघाडीचं सरकार आलं, पुढच्या 14 वर्षात ती 300 एकर जागा कोणाच्या घशात घातली हे आघाडी सरकारला विचारावं. आणि म्हणून जमलीवरती स्मारक होऊ शकलं नाही. त्यांनी अरबी समुद्रात स्मारक करायची साईट नक्की केली, अरबी समुद्रात स्मारक करायचं नक्की केलं, थोडक्यात 2दा घोषणा केल्या. 2014 पर्यंत एकही परमिशन आणली नाही. 2016ला जलपूजन व्हायच्या आधी सर्व परमिशन आल्या आणि आजही सर्व परमिशन काम थांबलं. त्याला कारण सांगतो ना, याचिका करते म्हणून काम थांबलं.
सर्व तुमच्याकडे- परमिशन्स इन प्लेस आहेत. तुमच्या सर्व जर permission influence permissions आहे, तर त्या हायकोर्टात तात्काळ तुम्हाला देता यायला हव्या होत्या. अरे तुम्हाला तात्काळ permission पहिल्या असेल तर सुनावणीला नाही, देता यायला हव्या होत्या ना. आपला काहीतरी गैरसमज होतोय. कोर्टाने कधीही स्टे दिलेला नाही. आपण आताही डेबी दिलेला गोयंकांकडून नाही. खुलासा घेऊ. मात्र आताही नीलम दिलेला गोरेंना नाही. आपल्याला चर्चा जे घ्यायची तोंडी आदेश आहे. डेबी दिला, गोयंका थांबा. ज्या प्रकारे सर्व वारंवार permissions भारतीय आहेत. जनता पक्षाचे प्रवक्ते या चर्चेत सांगतात कोणताही कामावर स्टे नाही, पुढच्या तारखेपर्यंत थांबा असे तोंडी आदेश आहेत. कृपया कायदेशीर गोष्ट एकदा सुस्पष्ट करा. स्टे आहे का कामाला? दुसरी गोष्ट, सगळ्या परवानग्या Status आहेत quo आहे का? का? परमिशनच चॅलेंज केले त्यांनी. आहे, ठीक आहे. डेबी गोयंका बोलतील. परमिशनच चॅलेंज केले. परमिशन आहे म्हणून चॅलेंज केली आहे. डेबी गोयंका, आवाज येतोय का माझा आपल्यापर्यंत? हा येतो ना. ते बोला. स्टे नाही आहे तरी काम कशाला थांबलेले आहेत ते मला सांगा. काम थांबलेलं नाही. महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा वकील होता कोर्टमध्ये. सुप्रीम कोर्टचे जजने काय म्हणाले त्यांनी ऐकलंय आणि त्यांनी लेटर लिहिलेलं आहे स्टेट गव्हर्नमेंटला की काम होईल नको की काम नहीं होना चाहिए. सुप्रीम कोर्ट का ओरल इंस्ट्रक्शन है. डेबी गोयंका पण याच्यामध्ये वाय ओरल हे कोर्टाला कसं काय आपण म्हणू शकतो? कोर्ट सांगू शकतं. शिरसाट हा काय तर्क असू शकतो? कोर्टाने स्टे द्यायला नकार दिला, स्टेटस को द्यायला नकार दिला. पुढच्या सुनावणीपर्यंत थांबा असं कोर्ट म्हणाल की नाही? थांबा असं पुढच्या सुनावणीपर्यंत. आणि सर्व परमिशन्स आहेत. परमिशनला त्यांनी चॅलेंज केलेलं आहे. ठीक आहे. आपण अधिकार आहे. या निमित्तानं एक मिनिट, आता डेबी गोयंका असं म्हणतायत की काम का थांबवलं याचा खुलासा खरं तर तुमच्या पक्षाकडे, तुमच्या सरकारकडे असला पाहिजे. आमच्याकडे आहे ना. दुसरं, मला डेबी गोयंकांना प्रश्न विचारायचा काय म्हणतात ते सांगा. आहे. डेबी गोयंका, मला एक सांगा, सरकारकडे सगळ्या परवानग्या आहेत का? परवानग्या घेऊन जमिनीत वरून निघालेली बोट दोनदा भूमिपूजन करून परतली आहे का? म्हणजे एकदा गेली, दुर्दैवानं त्यावेळेला अपघात झाला, दुसऱ्या वेळेला जे भूमिपूजन झालं तेव्हा सरकारकडे परवानग्या होत्या का? जेव्हा भूमिपूजन झाला तेव्हा परवानगी होती, पण ते सगळे एनओसी जे होते परवानगीमध्ये त्याला घ्यायचे होते ते आता पण नाही आहे. आता पण नाहीयेत. ओके, म्हणजे आता विषय सर्व एनओसीज आहेत, सर्व परवानग्या आहेत. परवानगीला भालचंद्र त्यांनी challenge शिरसाट, केली. मला असं वाटतं की जर परवानग्या असत्या तर तुम्ही इथे घेऊन आला असता. 100% परवानगी आहेत. तुम्हाला देतो ना मग सगळ्या कुठल्या परवानग्या. आधारावर याचिकाकर्ते सगळ्या- म्हणतात की परवानग्या नाहीयेत? याचिकाकर्ते काय म्हणतायत? याचिकाकर्ते म्हणतात जी परवानगी दिली ती ड्यू प्रोसेस ऑफ लॉ प्रमाणे दिलेली नाही. परवानगीला त्यांनी चॅलेंज केलेलं आहे. परवानगीला त्यांनी चॅलेंज केलेलं आहे. परवानगी नाही हा शब्द खोटा आहे. आणि परवानग्या सर्व आहेत. अगदी सर्व परवानग्या घेऊनच भूमिपूजन केलं गेलं. तुमच्या या वक्तव्यावर निलमताईंना आपण चर्चेत सहभागी करू. निलमताई, दोन मुद्दे आहेत. एक तर मगाशी शिरसाटांनी आपल्या प्रश्नाचं किंवा आपल्या दाव्याला खोडून काढताना म्हणले की पटेलांचा पुतळा आणि छत्रपतींचा पुतळा याची तुलना करू नका. आणि दुसरा मुद्दा, हे सरकार वारंवार दावा करतंय सर्व परवानग्या आहेत. हे पहा प्रसाद, पहिली गोष्ट म्हणजे माझं म्हणणं जे आहे त्याला कुठेतरी कलाटणी देण्याचा प्रयत्न तुम्ही किंवा संजय शिरसाट दोघांनी करू नये असं मला मी नाहीच करत आहे. मी कुठूनही कलाटणी देत नाहीये. पुतळा उभा शिरसाटांनी आपली भूमिका मांडली आहे. असं नाहीये, तुम्ही असं म्हणालात आता. नाही, पण मुद्दा असा आहे की तुलना मी केलीच नाही ना. उदाहरण दिलं तुम्ही. आता आपण काय बोललात काथेजी की बाबा तुलना करते मी, असं शिरसाट बोलले. पण शिरसाटांचं म्हणणं असं की 2010 मध्येच वल्लभभाई पटेलांचा पुतळा उभारायचा निर्णय घेतला होता, त्याला 8 वर्ष लागली. माझा मुद्दा काय होता की एखादी गोष्ट उभी करायची ठरवली तर सरकार ते करू शकतं. आणि मी काय वाक्य बोलले की राजकीय आणि सामाजिक आणि प्रशासकीय इच्छाशक्तीचा प्रश्न आहे. ते पण याच्यात काय झाले, 2 सत्ता केंद्र तयार झाली आहेत. एका बाजूला विनायक मेटे अध्यक्ष आहेत समितीचे आणि चंद्रकांतदादा पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री. परवानग्या त्यांनी घेतलेल्या आहेत सरकारने असं मला तर वाटतं. कारण का सभागृहात ज्या चर्चा झाली त्या वेळेला आम्ही अनेक वेळेला विचारलेत उलटसुलट प्रश्न, त्याच्यामध्ये त्या परवानग्यांचा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम. अगदी तुम्ही अनायसे या निमित्तानं विनायक मेटेंच्या बाबत जे उल्लेख केले त्याच्यासाठी तात्काळ खुलासा आपण उदयकुमार आहेर यांच्याकडूनच घेऊ. उदयकुमार आहेर, एक फार महत्वाचा मुद्दा निलमताईंनी चर्चेमध्ये आणलाय आणि खरं तर या मुद्द्यावर मलाही यायचं होतं. अनायसे तो चर्चेत आलेलाच आहे. 2 सत्ता केंद्र आहेत. एका बाजूला विनायक मेटे, दुसऱ्या बाजूला राज्य सरकार आहे. या 2 सत्ता केंद्रांच्या खेळात शिवस्मारक अडकलंय. तिसऱ्या बाजूला शिवसेना आहे. अगदी तुमचं एक वाक्य आहे, आपण घेऊ त्याच्यावर चर्चा. उदयकुमार आहेर, आवाज येतोय का? नाही, आपण जे म्हणतायत किंवा निलमताई जे म्हणतायत की दोन सत्ता केंद्र जे आहेत याच्याविषयी जे बोललं जात आहे असं कुठेही नाहीये. आणि सरकार एका बाजूला आणि मेटे साहेब एका बाजूला असं नाहीये. शिवस्मारक समिती जी आहे ती सरकारने गठीत केलेली समिती आहे
आणि त्याला सर्वस्वी अधिकार सरकारने दिलेले आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम करून घेण्याची जबाबदारी आहे ती त्या समितीवर आहे. आणि जे सत्ता केंद्राचं 2 वगैरेचा असं कुठेही विषय नाही. सत्ता केंद्र 2 असू शकत नाहीत. सत्ता केंद्र वगैरे ह्या गोष्टींमध्ये आम्ही जायचं पण आम्हाला जास्त इंटरेस्ट नाही. आमचं म्हणणं फक्त एकच आहे की मेटे साहेबांनी गेल्या 25-30 वर्षापासून हा जो विषय लावून धरलेला आहे, अगदी 1995 सालामध्ये जेव्हा युतीचं सरकार आलं त्यावेळेसपासूनचा हा विषय लावून धरलेला आहे. त्याच्यानंतरच्या आघाडीच्या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये देखील सभागृहामध्ये वारंवार त्यांनी विषय लावून धरला. शिवसंग्रामने अनेक वेळेला आंदोलन. मग उदयकुमार आहेर जर समजा हा विषय इतके वर्ष लावून धरला गेला होता, तर त्यामध्ये जो अत्यंत महत्वाचा तांत्रिक मुद्दा आहे की अशा स्वरूपाच्या बांधकामामुळे जनतेवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणं, तांत्रिकदृष्ट्या त्याला शब्द आहे पर्यावरण मूल्य आघात अभ्यास, एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट स्टडी इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात, हा गेल्या 25-30 वर्षात व्हावा किंवा तो कुठेतरी विचार करावा असं आपल्याला का नाही वाटलं? कारण डेबी गोयंका मगाशी बोलताना म्हणाले क्रमांक 1 समुद्राचा प्रवाह बदलू शकतो, क्रमांक 2 मच्छीमारांच्या उपजीविकेवर यामुळे प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. या गोष्टींचा विचार करावा असं का नाही वाटलं मेटे साहेबांना आणि तुमच्या संघटनेला? नाही, याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की कुठेही पर्यावरणाचं हानी होत नाही आहे. सरकार त्या ठिकाणी पूर्णपणे परवानग्या घेऊन हे काम केलेलं आहे. आणि पर्यावरणाचा जो विषय आहे किंवा मच्छीमारांचा जो विषय आहे, ही याचिका जी दाखल केलेली आहे ही गोयंकांनी याचिका दाखल केलेली आहे. मच्छीमारांचा जो विषय असेल तर त्याच्यामध्ये आपले जे मत्स्यालय विभाग आहे त्यांच्यासोबत मच्छीमारांसोबतच्या बैठका मेटे साहेबांनी अनेक वेळेला घेतलेल्या आहेत. आणि मच्छीमारांचं देखील पूर्ण शंकांचं जे निरसन आहे ते पूर्णपणे समितीचे अध्यक्ष म्हणून आदरणीय विनायकराव मेटे साहेबांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे आता मच्छीमारांचा विरोध त्या ठिकाणी राहिलेला पण तुम्हाला वैयक्तिकरित्या असं वाटतं की शिवस्मारक समुद्रात झाल्याने पर्यावरणाचं कोणतंही नुकसान होणार नाही? तुम्ही या भूमिकेचा अभ्यासपूर्ण उत्तर द्यायला तयार आहात का यावर? निश्चितपणाने पर्यावरणाची हानी वगैरे जर झाली असती तर परवानग्या मिळाल्या नसत्या. पर्यावरणाची हानी होते आहे असं जर सुप्रीम कोर्टाला त्याच्या आधी उच्च न्यायालयाला वाटलं असतं तर त्याच वेळेला लेखी आदेश देखील स्टेचे कोर्टाने दिले असते. परंतु ह्या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास करून त्या ठिकाणी मांडलं गेलेलं आहे. फक्त जसं भालचंद्र शिरसाट साहेब म्हणाले की तोंडी फक्त त्या ठिकाणी काम सुरू नाही झालेलं ना, तर म्हटलं नाही तर पुढच्या तारखेपर्यंत तुम्ही ते पेपर्स वगैरे सबमिट करा आणि तोपर्यंत काम थांबवा, एवढंच विषय. जर अशा पद्धतीचं विषय लक्षात येतोय उदयकुमार आहेर, एका छोट्याशा जाहिरातीच्या विश्रांतीसाठी आपल्याला इथे थांबावं लागतंय. पण सर्व मान्यवरांना एक गोष्ट आठवण करून देऊ इच्छितो की आपल्यासोबत गणेश रघुवीर आहेत, दुर्गप्रेमी आहेत आणि त्यांना मुद्दामूनच ही पहिल्या भागातली चर्चा मी ऐकू दिली आहे. आपण जेव्हा दुसऱ्या भागात जाऊ त्यावेळेला चर्चेची सुरुवात दुर्गप्रेमी असलेल्या व्यक्तीपासून करू. त्यांना शिवस्मारकाच्या निमित्तानं होणारी चर्चा, घडणारे वाद हे मनापासून पटतायत का, या प्रश्नाने पुढची चर्चा सुरू होईल. तेव्हा रोकठोकचा दुसरा भाग चुकवू नका. नमस्कार, रोकठोकच्या दुसऱ्या भागात आपलं स्वागत. गणेश रघुवीर या दुर्गप्रेमी व्यक्तीच्या कडे आपण आता प्रश्न नेणार आहोत. गणेश रघुवीर यांची ओळख करून द्यायला मला आवडेल. यासाठी फक्त ते सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत म्हणून नाही, तर 320 किल्ले त्यांनी आजवर सर केलेले आहेत. महाराष्ट्र वगळता देशातल्या 300 किल्ल्यांवर भ्रमंती केलेली आहे. आणि नुसती किल्ले भ्रमंती नाही तर गणेश रघुवीर आणि त्यांच्याच सारखे दुर्गप्रेमी हे दुर्गांच्या डागडुजीचं काम सुद्धा करतात. काहीच दिवसांपूर्वी त्यांनी एका किल्ल्याला स्वखर्चाने दरवाजा बसवण्याचं काम पूर्ण केलंय. तेव्हा अशा दुर्गप्रेमी व्यक्तीला आता आपण चर्चेत सहभागी करतोय. गणेश, आपण या सर्वांच्या चर्चा ऐकल्या असतील, तेव्हा आता गणेशराव तुम्ही एका गोष्टीचं मनापासून उत्तर द्या. अशा प्रकारे छत्रपतींच्या विषयी होऊ घातलेल्या स्मारकाचा विषय हा वादात अडकलेला दिसतो, तेव्हा दुर्गप्रेमींना राग येतो का? खरं तर हा विषय पाहिला तर गेल्या काही वर्षापासून हा विषय चालू आहे. दुर्गप्रेमी म्हणून महाराष्ट्रातील जे गडकिल्ले आहेत हे खरे स्मारक आहेत, यांचे तेवढं संवर्धन व्हायला पाहिजे. याच्यासाठीही तेवढ्याच परवानग्यासाठी महाराष्ट्र शासनाने असेल किंवा इतर लोकांनी लढा द्यायला पाहिजे. आज जवळपास महाराष्ट्राची मुख्य स्थिती पाहिली तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य सरकार राज्य पुरातत्व विभागाच्या अंतर्गत फक्त 48 किल्ले आहेत. त्याच्यानंतर ASIमध्ये जवळपास 50 किल्ले आहेत आणि त्याच्यानंतर 100-200 किल्ले जे असे आहेत जे वन विभागाच्या खात्यात आहेत, काही खाजगी आहेत.
जवळपास 450 जे किल्ले आहेत महाराष्ट्रामध्ये, 400-450 जे किल्ल्याचं वर्गीकरण केलं जातं, त्या किल्ल्यामध्ये फक्त 48 किल्ल्यांच्या संवर्धनासाठीच पुरातत्व विभाग काम करत आहे. आमच्यासारख्या जे जशी सह्याद्री वैशाली संस्था आहे, संस्थापक श्रमिक गोजमगुंडे करून आहेत, ही जी चळवळ आम्ही 10 वर्षापासून करतोय. जवळपास 700हून अधिक आम्ही दुर्ग संवर्धन मोहिमा केल्यात आहेत. पुण्यातील तुंग किल्ला असेल, तिकोना असेल, सिंहगडवरती तोफ असेल, गोरखगड किल्ला असेल, रायगडमधला कर्नाळा किल्ला पण असेल. गणेश, आता मग प्रश्न असा उपस्थित राहतो की जर समजा 400 ते 450 किल्ले हे महाराष्ट्रात असतील आणि त्याच्यातल्या केवळ 48 ची जबाबदारी ही पुरातत्व विभागाकडे असेल, तर उरलेल्या किल्ल्यांच्या संवर्धनाची, जपणुकीची जबाबदारी ही राज्य सरकार आणि वन विभागाकडे येते. हो, मग त्यासाठी किती निधीची गरज आहे? निधी बघा, जर एखादा किल्ला जर काम करायला घेतलं, त्याचं प्रोजेक्ट तयार केलं, तर निधी आता सरकार तसे निधी काढतच असतं. त्याच्यामुळे अंदाजे 10 करोड 20 करोड जो पण काही आकडा आहे, डिपेंड करतो त्या किल्ल्याच्या कुठल्या दुर्ग अवशेषांची आपल्याला बांधणी करायची आहे, तटबंदी आहे, बुरुज आहेत, दरवाजे आहेत, कुठली बांधणी करायची आहे, याच्यावरती त्या किल्ल्याचा प्रोजेक्ट तयार केला जातो आणि त्याच्यावरती तो निधी कॅल्क्युलेट केला जातो. एक जर समजा हा गणिताला जरी धरला तरी तो एक 4-1 हजार कोटींच्याच आसपास जाईल का जास्त होईल का कमी होईल? नाही, हा जरा जास्तच होईल, कारण की आमच्यासारख्या ज्या संवर्धन करणाऱ्या संस्था आहेत, ज्या आम्ही दरवाजे स्वखर्चाने लोकवर्गणीतून बसवतोय. आता कुलाबा नावाचा जो किल्ला आहे त्याच्यावरती पण आम्ही आता ह्या रविवारी तोफ गाडे बसवतोय. हे काम आम्हाला लोकवर्गणीतून करायला लागतं सर. लोकांकडनं सोशल मीडियावरती 100, 1000, 2000 अशी काही स्वखुशीने देणारी मंडळी आहे, त्यातून आम्ही हे काम करतोय. ही सद्यस्थिती आहे मग महाराष्ट्रात. आता मला या निमित्तानं आणखीन एका गोष्टीचा खुलासा स्वरूपातलं उत्तर द्या की छत्रपतींचा पाय पडलाय असे किती किल्ले आहेत जे अत्यंत वाईट अवस्थेत महाराष्ट्रात आहेत? जवळपास असं पाहायला गेलं तर 111 किल्ल्यांची यादी आहे. त्याच्यापैकी जवळपास माझ्या अंदाजे 50 ते 60 किल्ले असे ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पाय लागलेत आहेत. आपला माहुली किल्ला असेल किंवा प्रबळगड असेल, असे रायगडचे कोकणातले काही किल्ले आहेत किंवा कोकणाच्या बाहेरचे किल्ले आहेत, याच्यावरती महाराजांचा पाय लागलेले असे किल्ले आहेत. संभाजी महाराजांचे पाय लागलेले असे किल्ले आहेत. तर त्या पायांनी पावन झाले जे काही किल्ले आहेत, त्या किल्ल्यांची डागडूज येऊन फार गरजेचं आहे. माहुली किल्ल्यावरती तर सगळ्यात कुठला किल्ला वाईट अवस्थेत आहे? जिथे जिथे छत्रपती येऊन गेले होते त्यांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेला कोणता किल्ला आहे ज्याची अत्यंत दुरावस्था आहे? मी एकच देतो आता. तो सध्या किल्ला ES आहे आणि वन विभागाच्या मध्यंतरीचाच आहे. तो कोणाचा ठाम नाही. माहुली नावाचा किल्ला आहे. या किल्ल्यावरती जवळपास बरेच लोक, हा किल्ला उंच आहे. माहुली, भंडारदुर्ग आणि पळसदुर्ग या किल्ल्यावरती छत्रपती शहाजी महाराज, शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांच्या पदस्पर्शी पावन झालेलं आहे. या किल्ल्यावरती जवळपास पार्ट्या, दारूच्या पार्ट्या होत राहतात. लोक येऊन घाण करतात, कचरा करतात. आमच्यासारखे लोक दर महिन्याला जाऊन तिथे स्वच्छता राबवतोय. तर हे असे बरेच किल्ले आहेत. प्रबळगडसारखा किल्ला आहे जिथे लोक दारूच्या पार्ट्या करतात. सरकार किंवा पुरातत्व विभाग यांनी ह्या किल्ल्यांचाही विचार करायला पाहिजे. जेवढ्या कळकळीने बाकीचे विषय हाताळतात ह्याच कळकळीने हाही विषय व्हायला पाहिजे. मग आता त्याच अनुषंगाने मला सांगा, स्मारक की गड किल्ल्यांचं संवर्धन? स्मारक तर एक भूमिका मांडली तर स्मारक जागतिक पातळीवरती 7 समुद्रापकडे शिवाजी महाराजांची कीर्ती व्हायला पाहिजे, म्हणून स्मारक हा योग्य उपाय आहे. पण त्याचसोबत महाराष्ट्रातील गड किल्ले याला प्रामुख्याने अधिक प्राधान्य देणे गरजेचं आहे असं माझं मत आहे. अगदी धन्यवाद. आपण एक लांब चर्चा खरं तर सर्वसाधारणपणे डिबेटमध्ये जेवढी होत नाही चर्चांमध्ये, तेवढी सातत्यानं आणि सलग अशी आपल्या दुर्गप्रेमी गणेश रघुवीर यांच्याबरोबर केली. इतर सर्व मान्यवरांना त्या निमित्तानं ही माहिती पोचवायची होती की दुर्गप्रेमींना काय वाटतं, महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांची अवस्था काय आहे. भालचंद्र शिरसाट, तुम्ही ऐकलं असेल की दुर्गप्रेमींमधल्या वेदना काय आहेत. त्यानंतर आत्ताच्या घडीला दुर्गरक्षणाच्या साठीचं लक्ष देणं आणि शिवस्मारक सुद्धा करणं या दोन गोष्टींची सांगड घालणं जमत नाहीये. आपण जे म्हणालात गड किल्ल्यांचं संवर्धन की स्मारक, हा मधला की काढून टाका. तिथे मी यासाठी म्हणालो मी यासाठी म्हणालो कारण हा विषय कोर्टात गेलेला आहे. नाही, कोर्टात जाऊ दे ना. आणि डेबी गोयंकांनी मगाशी उत्तर देताना तो मुद्दा मांडला. एक मिनिट. दोन्ही कामं करणं हे सरकारचं कर्तव्य आहे. सरकार ते करतंय. गड किल्ल्यांचं संवर्धन सुद्धा सरकारने सुरू केलेलं आहे. शिवस्मारक सुद्धा सरकार करतंय. त्यासाठी किती निधी लागणार याची चर्चा किंवा याचं खर्चाचं गणित मांडायची गरज नाही. जेवढा लागणार तेवढा निधी देणं हे सरकारचं आद्य कर्तव्य. सरकार कोणाचंही असो आणि ते भाजपाचं सरकार करणार, पूर्ण करणार. वेळ लागेल. गडसंवर्धनाचं काही काम ओव्हरनाईट होणार नाही, वेळ लागेल. अगदी हा प्रश्न पण महत्वाचा आहे. पक्ष त्याचं उत्तर तुम्ही फक्त भाजपचं नाव घेताय. नीलमताईंना राग येईल. महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे आणि म्हणून उत्तर तुम्ही द्यायला पाहिजे. देतो ना. आणि म्हणून मला अतिशय स्पष्टपणे सांगायचंय, गड किल्ल्यांचं संवर्धन आणि स्मारक दोन्ही गोष्टी होणार. स्मारकामध्ये कुठलाही अडथळा नाही.
काहीही अडलेलं नाही. एक छोटासा खड्डा आलेला आहे मध्ये. ठीक आहे, आणि तुमच्या 10 लेखी तो दिवसात छोटा खड्डा आहे. जाणार आहे. नीलमताई. आणि हे देवी गोयंका जे आहेत, काय संबंध यांचा शिवस्मारकाशी, काय संबंध यांचा पर्यावरणाशी, काय संबंध यांचा मच्छीमाराशी? हे कुठल्या राज्यातून आलेत, कुठे राहतात, त्यांचं रेशन कार्ड कुठलं, आधार कार्ड कुठलं, हे कसं काय तर्क लागू होऊ शकतात? त्यांचा भारतीय नागरिक आहेत, ते भारतीय नागरिक आहेत, त्यांना वाटलं की पर्यावरणाच्या संदर्भातली चिंता व्यक्त करावी. बोलविता धनी कोण? त्यांचा बोलविता धनी लगेच कोण? प्रश्न विचारूयात ना, लांब कशाला जायचं? देवी गोयंका गंभीर आरोप होत आहेत आपल्यावर. त्यांचा बोलविता धनी कोण असा प्रश्न भाजपला पडलेला आहे. शिवस्मारकाच्या विरोधातली तुमची भूमिका आहे का तुमची भूमिका पर्यावरणाच्या बाजूची आहे ते सांगा. नाही, आपण त्यांना हिंदीत सांगा बोलविता धनी म्हणजे काय. अगदी त्यांना कळतं, त्यांना चांगलं मराठी येतं. चार आवाजें सुनाई दे रही और मुझे कुछ नहीं समझ में आ रहा है लोग क्या बोल रहे हैं. ठीक आहे, देवी गोयंका भी आता प्रश्न शांतपणे आपल्याला ऐकू येईल अशा अवस्थेमध्ये विचारतोय. आपल्यावर बोलविता धनी वेगळा असल्याचा आरोप होतो आहे. आणि दुसरा माझा प्रश्न हा होता, तुमचा विरोध शिवस्मारकाला आहे का पर्यावरणाच्या रक्षणाच्या साठी तुमचा आग्रह आहे? भाई, मैं एक पर्यावरण संस्था में काम करता हूँ और हमारा विषय पर्यावरण पे है. और दूसरा मुद्दा, जैसे मैंने आपको पहले ही बताया था, वो मच्छीमार के साथ भी हम काम करते हैं और उनका भी जो लाइवलीहुड है, उनकी भी रोजगारी है, वो खत्म हो जाएगी, वो भी मुद्दा है. और तीसरा मुद्दा है कि देखिए, हम डेमोक्रेसी में रहते हैं और हमारे कायदे कानून के हिसाब से पब्लिक हियरिंग होना जरूरी है. पब्लिक की राय लेना जरूरी था इस प्रोजेक्ट के लिए. सरकार ने पब्लिक की सुनवाई क्यों नहीं ऑर्गेनाइज की थी? अगर हम बोलते हैं कि ये सब चाहते हैं तो फिर सरकार क्यों नाही, पण देवी गोयंका मूळ एक आक्षेप असा आहे की देवी गोयंका हे करत नाहीयेत, त्यांच्या मागून कोणीतरी भलताच व्यक्ती हे सगळं करतोय असा आक्षेप आहे. त्याचं उत्तर हवंय. सॉरी देवी गोयंका, सवाल ये है कि आपके पीछे रहकर कोई और आपको खिलौनों की तरह इस्तेमाल कर रहा है. हाँ, तो अगर उनको पता है मेरे पीछे कौन है तो बता दीजिए ना मेरे पीछे कौन है. इसमें ये छुपाने की बात क्यों है? पण कोणी आहे का तुमच्या मागे, का तुम्ही स्वतःहून आहात? माझं स्वतःहून आहे. माझा एन्व्हायरमेंटल ग्रुप आहे मुंबईमध्ये, सगळे रजिस्टर्ड आहे. आम्ही रिटर्न फाईल करतो चॅरिटी कमिशनरकडे, सगळे परवानगी आहे आमच्याकडे. अँड दिस मॅटर इज इन द हाय कोर्ट. देवी गोयंकांची ओळख महाराष्ट्राला आणि पर्यावरण प्रेमींना BNHSच्या निमित्तानं आहे शिरसाट. तेव्हा तुम्हाला जर माहित असेल की त्यांच्या मागे कोणी बोलविता धनी वेगळाची, तुम्ही नाव घ्या. नाही, नाव घ्यायची वेळ जेव्हा येईल तेव्हा नाव घेतलं जाईल. परंतु हे जेव्हा परमिशन्स आल्या आणि जनसुनावणी का नाही, हा याचा एकमेव मुद्दा आहे. जनसुनावणीची जी प्रक्रिया आहे त्याच्यातून जे एक्झम्पशन दिले गेलेलं आहे ते कायद्याच्या चौकटीत दिलेलं आहे. कायद्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे, जिथे ह्युमन हॅबिलिटेशन नाही, ह्युमन रिसेटलमेंटचा प्रश्न येत नाही, देअर पब्लिक हिअरिंग इज नॉट नेसेसरी. अगदी 2016ला तुम्ही हा विषय केलेला आहे. 2016ला तो कायदा बदलण्यात आला. आपण मगाशी हा मुद्दा मांडला. उदयकुमार आहेर यांना चर्चेमध्ये घेऊ. उदयकुमार आहेर, ज्या पद्धतीने देवी गोयंकांनी मुद्दे मांडले त्याच्यावर परत तोच मुद्दा उपस्थित राहतोय. पर्यावरण रक्षण ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही मगाशीच त्यांच्या मुद्द्याला आक्षेप घेण्यासाठी काही मुद्दे मांडू इच्छित होतात, आता बोला. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आपण बांधतो आहोत, होतं आहे, त्यामध्ये मी परत एकदा जबाबदारीनं सांगतो की कुठल्याही प्रकारे पर्यावरणाची हानी होत नाही. हा पहिला मुद्दा गोयंका साहेबांच्या बाबतीमधला जो आहे तो मी क्लिअर करू इच्छितो. दुसरा जो विषय आहे की मच्छीमारांचं जे काही विस्थापन वगैरे जे म्हणतात की मच्छीमार साधारणतः 1-2-3 हजार बोटी आहेत किंवा काय, त्याची आकडेवारी गोयंका साहेबांकडे कदाचित थोडीशी जास्त आहे. परंतु जे कोणी मच्छीमार लोक त्या ठिकाणी आहेत, त्यांच्या ज्या काही संघटना आहेत, त्याच्यासोबत आदरणीय विनायकराव मेटे साहेब जे अध्यक्ष आहेत त्यांची, महादेवराव जानकर साहेब जे मत्स्य विकासाचे मंत्री महोदय आहेत त्यांची, आणि या सर्व मच्छीमारांच्या अनेक वेळेला बैठका झालेल्या आहेत. जे शिवस्मारक त्या ठिकाणी होणार आहे त्या शिवस्मारकाच्या ठिकाणी त्या लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना स्थानिक म्हणून प्रथम प्राधान्याने रोजगार देखील उपलब्ध होणार आहेत. फक्त त्यांचा पारंपरिक जो काही व्यवसाय ते म्हणतायत थोडाफार प्रमाणामध्ये त्याला धक्का लागू शकेल नाही असं नाही, परंतु त्यांचं जे आपण ज्याला म्हणतो की रोजगाराच्या बाबतीमध्ये जे काही विस्थापन होऊ शकतं. पण मग उदयकुमार यार, या निमित्तानं सुरक्षेचाही एक मुद्दा उपस्थित राहू शकतो. पर्यावरण रक्षणाच्या बरोबर सुरक्षेचाही मुद्दा आहे. त्याला तुमच्याकडे काही उत्तर आहे का?
नाही, सुरक्षेचं म्हणजे कोणत्या विषयाशी बोलतायत आपण? सुरक्षा म्हणजे मला ते लक्षात नाही आलं. सुरक्षा म्हणजे कोणत्या? घटनास्थळापर्यंत पोहोचण्याच्यासाठी, कारण दुर्दैवानं जी घटना काही दिवसांपूर्वी घडली त्यानंतर हा प्रश्न उपस्थित होतो. नाही, त्याच्यामध्ये प्रसाद जे असं आहे की ज्या दिवशी ती घटना घडली त्या बोटीमध्ये मी स्वतः होतो. तो एक दुर्दैवी अपघात होता ज्याच्यामध्ये आमचा एक सहकारी त्या ठिकाणी मृत्युमुखी पडला. परंतु अनेक वेळेला शिवस्मारक ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी विनायकराव मेटे साहेब अनेक वेळेला जाऊन आलेले आहेत. मुख्यमंत्री महोदय दोन्ही तिन्ही वेळेचे, म्हणजे विलासरावजी देशमुख साहेब असतील किंवा अनेक वेळेला त्या ठिकाणी लोक जाऊन येत आहेत. दुर्दैवी त्या ठिकाणी फक्त तो अपघात घडलेला आहे, त्याला एवढं फारसं आपण. ठीक आहे, आता आपण नीलमताईंना चर्चेत सहभागी करू. नीलमताई, मगाशी चर्चेमध्ये 2-3 प्रमुख मुद्दे आले, पण एक गोष्ट लक्षवेधी ठरली की ते मुद्दे मांडले जात असताना ज्या वेळेला शिरसाट साहेब बोलत होते तेव्हा त्यांनी शिवसेनेचं नाव घेतलं नाही. प्रसाद, काय माहितीये का, रामायणाची सुरुवात केली ना तर तू म्हणजे एक वाक्य झालं की कट करतोयस. म्हणजे आम्हाला नाममात्र कशाला चर्चेत बोलवलंय हे मला कळत नाही. आम्ही आलोय शिवस्मारकाबद्दल. तुम्हाला शिवसेना भाजपमधला वाद वाढवायचा आहे असं स्पष्ट दिसतंय. मी मगाशी 2 सत्ता केंद्र केली असं म्हटलं, तिथेही मध्ये तोडून टाकलं. माझा मतितार्थच घ्यायचा नाहीये. असं केवळ वादासाठी वाद नाही ना, तर दुर्गाचा एवढा महत्वाचा मुद्दा आलेला आहे तर शिवस्मारक पण झालं पाहिजे. आणि तुम्ही अँकर म्हणून तुम्हाला स्वातंत्र्य असलं तरी शिवस्मारक का दुर्गाचे जतन करणं हा ऑप्शन तुम्ही घेतला असेल तो आम्हाला मान्य नाहीये, अजिबात मान्य नाहीये. आणि तुम्ही महाराष्ट्रातील जी जनता ऐकते त्यांच्या मनात आमच्याबद्दल गैरसमज तयार होऊ शकतो की आम्हाला काहीतरी असं म्हणायचं का काय. म्हणून मला स्पष्ट करायला पाहिजे की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे शिवस्मारक लवकरात लवकर परवानग्या घेऊन आणि पर्यावरणाच्या संदर्भात ज्या काही दक्षता घ्यायला पाहिजेत त्या पूर्ण करून ते वेगाने झालं पाहिजे, ह्या आमची भूमिका आहे त्याच्यामध्ये. आणि उलट आम्ही न्यायालयाच्या संदर्भामध्ये त्यांचं समाधान होईल अशा पद्धतीने प्रशासनाने वागलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. दुसरं, दुर्गांच्या संदर्भात जे सांगितलं त्याच्यात काही जे दुर्ग पुरातत्व विभागाकडे आहेत तिथे प्रश्न आहे तो निधी सरकार थोडाफार उपलब्ध करून देतं, पण उरलेल्या सर्व ठिकाणी म्हणजे आपण पाहिजे तर याच्यावर एक परत डिबेट घेऊया. पुरातत्व विभाग त्याच्यात दुरुस्तीच करू देत नाहीये. केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अंडर जे दुर्ग आहेत त्या दुर्गांच्या मध्ये दुरुस्ती काय हात सुद्धा लावता येत नाही त्यातल्या. आज रायगडावरती जी परिस्थिती आहे, अनेक बुरुज ढासळायला जर का लागले तर त्या संदर्भामध्ये किंवा रस्ता धसला परवानगी कुठे मिळते. आणि त्यामुळे त्या दुर्गांचं जतन करण्यासाठी खरं तर केंद्रीय पुरातत्व विभागाला कुठेतरी त्यांच्या कामाच्या मर्यादांच्या मध्ये बदल करणारा केंद्रीय कायदा केला पाहिजे. नाही, पण याच्यासाठी तुमचे खासदार काम करू शकतात नीलमताई, आणि ते दिल्लीत बसून ASI अर्थात पुरातत्व विभागावर दबाव आणू शकतात. प्रसाद पूर्ण होऊ दे, तुमचा प्रश्न होऊ दे. अहो, दबाव आमच्याकडे शिवाजीराव आढळराव आहेत, श्रीकांत शिंदे आहेत, अनेक लोकांनी दबाव आणून वारंवार भेटलेले आहेत. मी स्वतः लेण्याद्री सारख्या अष्टविनायकाच्या विषयामध्ये त्यांनी 10 रुपयाचं 20 रुपये तिकीट केलं भाविकांना जाताना पुरातत्व विभागाने. त्यामुळे पुरातत्व, मी स्वतः चंद्रकांत दादांना निवेदन दिलेलं आहे. आता दबाव आणायचा याचा अर्थ श्रेयाच्यासाठी दबाव नाही येतो जो आहे तो, पण ही जी संवेदनशीलता पाहिजे. त्यामुळे भाजप म्हणा काय म्हणायचं ते म्हणा, पण संवेदनशीलता अजून दिसायला पाहिजे या संदर्भात. आणि दुर्ग का शिवप्रभूंचं स्मारक हा पर्यायी चर्चा होऊ शकत नाही. माझी तुम्हाला विनंती राहील की तुम्ही अशा पद्धतीने चर्चा नेऊ नका या संदर्भामध्ये. आणि पुढे मला याच्यात असं सांगायचं की हा जो सुरक्षिततेचा मुद्दा तुम्ही काढला ना, तर जयंत पाटील वगैरे सगळ्यांनी सभागृहामध्ये भरपूर चर्चा झाली या विषयावर. एका निरपराध माणसाचं प्राण गमावलाय, पत्रकार सगळे, आम्ही स्वतः म्हणजे मी त्या दिवशी तर पुण्यात होते, आम्ही एवढे अस्वस्थ झालो होतो. रूट जो घेतला त्या बोटीने तो चुकीचा घेतलेला आहे. आणि त्यामुळे शिवस्मारक उद्या उभं राहिलं तर बोटीने कुठल्या मार्गाने जायचं याच्या संदर्भात त्यामधले लोक, त्यांची पद्धत, त्यांचे नियम, त्यांना अनुभव, त्याबद्दलचा हा माहिती असणारे हजारो लोक आहेत. आणि त्यामुळे मला काय वाटतं इश्यू डायव्हर्ट होता कामा नये. नाही, अगदी बरोबर आहे. मी तुमचं म्हणणं या ठिकाणी एक निश्चितच स्वीकारतो की हा इश्यू आपल्याला डायव्हर्ट नाही करायचा, चर्चा वेगळ्या मुद्द्यांवर न्यायची नाही. पण काही काही उपप्रश्न येत असतात आणि जो मुद्दा शिवस्मारक की दुर्ग स्वरूपातला होता तो डेबी गोयंकांनी मगाशी उपस्थित केलेला होता. शिरसाट, नीलमताई बोलताना एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा त्यांच्याकडून आलेला आहे, तो आहे संवेदनशीलतेचा. काही भूमिका घेण्याची इच्छा आहे याच्यावर? 100% सुरक्षेचा मुद्दा त्यांनी म्हटलं. आज गेटवे ऑफ इंडियापासून एलिफंटा केव्ज बरोबर पर्यंत 14 किलोमीटर रोपवे आपण बांधतोय. हे तर 1.5 किलोमीटरवरती आहे आणि दुसरीकडून 2 किलोमीटर. रोपवे बांधल्यावरती सुरक्षेचा मुद्दा राहतच नाही.
रोपवे होईल, बोटी होईल, पावसाळ्यात कसं जाईल हे होईल. एलिफंटा केव्जला आपण जाऊ शकतो, 14 किलोमीटर रोपवेने, जगात सगळीकडे झाले. समुद्रातून भुयारी मार्ग होऊ शकेल. समुद्रातून आज आपण टनेल्स काढलेली आहेत. त्यामुळे सुरक्षेची पूर्ण जबाबदारी या शासनाने घेतलेली आहे. शासन ती पूर्ण करणार. तो अपघात होता, तो सुद्धा त्या चालकाने रूट बदलल्यामुळे आणि जिथे खडक होता त्याचा मुद्दा आलाय. आपण आता पुढचा प्रश्न तटकरेंना घेतोय. तटकरे साहेब, एका गोष्टीचा या निमित्तानं तुमच्याकडून भूमिका स्वरूपात माहिती आणि खुलासा असा हवा आहे की ज्या पद्धतीनं ही वाटचाल 2014 नंतर सुरू झाली ती कितपत प्रामाणिक वाटते? मी 95 पासून वाटचाल सुरू झाली. त्यातली मधली 10 वर्ष यांच्याही खात्यात जमा होतात, 15 वर्ष त्यांच्या खात्यात जमा होतात. मी पहिल्यांदाच सांगितलं की हे सगळं निवडणुकींना डोळ्यासमोर ठेवून ह्यांचं सगळं कामकाज चालू आहे. मग ती महानगरपालिकेची इलेक्शन असेल, नाही तर उत्तर प्रदेशची इलेक्शन असेल, त्यावेळेला आंबेडकरांचं नाव वापरायचं, इथे महाराजांचं नाव वापरायचं. आम्हाला एवढंच आमची मागणी अशीच आहे की दुर्ग असतील, किल्ले असतील किंवा स्मारक असेल, ह्याच्याबद्दल कुठेही कॉम्प्रोमाइजिंग भूमिका सरकारने घेतली जाऊ नये. सगळ्या परमिशन्स लवकरात लवकर सगळ्या आणाव्यात. आणि शेवटी अस्मितेचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची अस्मिता आहे. त्यांचा दावा असा की आलेल्या आहेत परवानग्या, ते परवानग्या आल्या असतील तर त्या समोर ठेवाव्यात. आता हे सांगतात की आम्ही रोपवे करू, आम्ही भुयारी मार्ग करू. नाही, ते सुरक्षा म्हटलं मी. नाही, जर तुमच्याकडे सर्व परवानग्या आलेल्या आहेत, काम सुरू झालेलं आहे. मला पूर्ण करू दे. तुम्ही सांगताना काय सांगितलं, आम्ही रोपवेचा पर्याय आहे, अंडरग्राऊंड पर्याय. म्हणजे तुमचा जो प्लॅन आहे, तुमचा जो प्लॅन आहे तो फायनल नाही. तो एकदा प्लॅन फायनल करा, सगळ्या रितसर परमिशन घ्या. स्मारक झाल्यानंतर पॅसेंजर सेफ्टी. असं कसं म्हणताय तुम्ही? आज कुठे पॅसेंजर असं कसं म्हणताय तुम्ही? जेव्हा सगळ्या परमिशन मिळतील त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन परमिशन मिळालेल्या. मग तुम्ही ठरवलंय का की भुयारी मार्ग आहे की टनल आहे की फेरी जाणार आहे? हेच तुम्हाला माहिती या नाहीये. प्रस्तावावर आघाडी सरकारने काहीही केलं नाही. हो, आघाडी सरकार आपण 15 वर्ष मागे आपण उदयकुमार आहेर यांना या निमित्तानं चर्चेत सहभागी करू. उदयकुमार, इथे एक थोडासा असा गोंधळ निर्माण झालाय की प्लॅन निश्चित झालाय का, प्लॅन मध्ये काही बदल संभवतात का, आणि या प्लॅनच्या अनुषंगाने काही विषय बदलू शकतात का? नाही, याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे, आता जे काही तटकरे जी बोलत होते त्यांचं जे म्हणणं आहे की सर्व परवानग्या मिळाल्यात का वगैरे वगैरे, आणि ते ठेवा समोर, तर ते कोर्टासमोर निश्चितपणे सगळं ठेवलं जाणार आहे. जनतेसमोर ठेवायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? आहे ना, वेबसाईटला आहेत. कुठल्या वेबसाईटला? कुठली परमिशन नाही, खोटं बोलू नका. वेबसाईटला ती स्थगिती पूर्णपणे कोर्ट उठवणार आहे. एक मिनिट, मला मध्ये प्लीज बोलू नका. प्लीज मी तुमच्या बोलताना तटकरेजी, मी तुम्ही बोलत असताना मध्ये बोललो नाही. प्लीज मला मध्ये बोलू नका. प्लीज मला सर्व परवानग्या मिळालेल्या आहेत. तुम्ही दाखवा कांदिवलीची वेबसाईटचं नाव सांगा. वेबसाईटचं नाव सांगा. मला बोलू देत प्रसादजी. अगदी आपण एक मिनिट उदयकुमार आहेर यांना बोलू देऊ. उदयकुमारजी बोला. प्रसादजी, प्लीज. मी बाकी इतर मंडळी बोलताना, तटकरेजी बोलताना मी मध्ये बोललो नव्हतो. प्लीज माझं म्हणणं नीट समजावून घ्या. आपल्याला स्मारक पूर्ण करायचं आहे. परवानग्या ज्या आहेत, ह्या ज्या परवानग्या लागतात त्या सर्व परवानग्या त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत. ही मी अतिशय प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने आपल्याला सांगतोय. आणि राहिला विषय ठेवण्याचा, तर ते सुप्रीम कोर्टाच्या समोर, मान्य सुप्रीम कोर्टाच्या समोर सरकारच्या वतीने ते ठेवलं जाईल. चांगल्या पद्धतीने प्रश्न विचारतो. एक मिनिट. उदयकुमार आहेर का तुम्हाला? तुमच्या घरी पाठवायचं. तुमच्या घरी ठेवून दिल्या, तुम्ही का बाहेर काढा. उच्च न्यायालयात सर्व परवानग्या प्रोड्यूस केल्या होत्या. तटकरेंच्या घरी तुमच्या घरी ठेवल्या तर त्या बाहेर काढा. मुख्यमंत्र्यांना सांगा बाहेर काढायला. आपण उदयकुमार आहेर यांच्याकडून खुलासा घेऊ. एक मिनिट थांबा. उदयकुमारजी, परवानग्या सार्वजनिकरित्या जनतेला पाहायला उपलब्ध आहेत का? प्लॅन उपलब्ध आहे का? त्यांना सांगू दे. एक मिनिट, त्यांना सांगू दे. बोला उदयकुमार. स्मारकाचं ऑफिस आहे. ऐका. हॅलो, बोला, पूर्ण बोला, ऐकायला येत आहे. आवाज.
छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारकाचं ऑफिस हे मुंबईला कप परेड या ठिकाणी आहे. ज्यांना कोणाला परवानग्या त्या ठिकाणी पाहायच्या असतील किंवा काय जे जे काही त्यांच्या शंका कुशंका असतील ते त्या ठिकाणी येऊन ते बघू शकतात, पाहू शकतात. परंतु घरोघर आता तटकरेंच्या घरी जाऊन परवानग्या कोण दाखवणार आहे? आहे त्या स्थगितीच्या अनुषंगाने महोदय सन्माननीय सुप्रीम कोर्टाच्या समोर त्या ठिकाणी परवानग्या ह्या ठेवल्या जाणार आहेत. कालच मेटे साहेबांनी काही अधिकारी दिल्लीला रवाना केलेले आहेत. ते अधिकारी तिथे सगळ्या मोठ्या काउन्सिलर बरोबर चर्चा करून, आता तुम्ही अधिकाऱ्यांचा विषय काढला आहे, वेळेची मर्यादा आहे, तरी पण मी एक प्रश्न आपल्याला जाता जाता विचारतो आणि त्यावरही तुम्ही बोलणं गरजेचं आहे. मेटे साहेब म्हणतात की अधिकाऱ्यांमधल्या विसंवादामुळे हे प्रकरण अशा प्रकारे रेंगाळत चाललेलं आहे. अधिकाऱ्यांवर कंट्रोल नाहीये का स्मारक समितीचा? सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आपण एखादं काम ज्या वेळेला घरातलं जरी काम असेल आपण हातात घेतलं समजा, त्यावेळेला सगळे अधिकारी किंवा सगळे लोक त्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये प्रतिसाद देत नाहीत. काही ठिकाणी चुकीचं काहीतरी करून ठेवतात आणि हे सगळं कंट्रोलिंग जे आहे हे कंट्रोलिंग सार्वजनिक बांधकाम खातं आणि शिवस्मारक समिती. कोण अधिकारी आहेत की जे तुम्हाला सहकार्य करत नाहीत? भालचंद्र शिरसाट इथे बसलेत, त्यांना मी पुढचा प्रश्न विचारेन त्यांच्यावर काय कारवाई होईल म्हणून. कोण अधिकारी आहेत जे शिवस्मारकाच्या आड येत आहेत? कोण नारीतले शुक्राचार्य आहेत? नाही प्रसाद, मला एक थोडं घ्यायचा आहे मुद्दा. अगदी मी नीलमताई देतो आपल्याला संधी, वेळेची मर्यादा आहे. उदय कुमार नाव घ्या, कुठला अधिकारी आड येतोय? सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे आणि चंद्रकांत दादा पाटलांकडे आदरणीय मेटे साहेबांनी हा विषय दिलेला आहे. कारवाई ज्यावेळेला अधिकाऱ्यावर होईल तेव्हा त्यांची नावं समोर येतील. कारवाई अजूनही झालेली नाही. भालचंद्र शिरसाट हा विषय तुम्ही परत एकदा ऐका, कारण आज पत्र लिहिलंय मेटेंनी, असा विषय नाहीये. 100% त्यांच्यावर कारवाई होईल आणि त्यांची नावं त्यावेळेला समोर येतील. सन्माननीय विनायकजी मेटे यांनी जे काय केलं ते आपण समजावून घ्या. कामामध्ये समन्वय आहे, सगळं काही आहे. कोर्टामध्ये जी कागदपत्र सबमिट करायची होती ती काही कागदपत्र शिवस्मारकाकडे होती, सार्वजनिक बांधकाम खातं आणि लीगल डिपार्टमेंट. कारण शेवटी ॲडव्होकेट जनरलचा प्रतिनिधी तिकडे महाअभिव्यक्त असतो. या सर्वांनी सर्व कागदपत्र एकत्रितपणे जर सुप्रीम कोर्टात, उच्च न्यायालयात केस जिंकलेली आहे. तुम्ही अधिकाऱ्यांच्या कारवाईवर बोलत नाही. मला वेळेअभावी थांबावं लागेल, माफ करा, मला वेळेअभावी थांबावं लागेल. नीलमताईंना आपण चर्चेत शेवटच्या टप्प्यात सहभागी करून घेतोय. नीलमताई, आपण वेळ मर्यादा ओलांडली आहे, कृपया थोडक्यात आपली भूमिका मांडली तर खूप बरं होईल. मी अगदी 4 वाक्यात सांगते की दैनिक सामनाच्या अग्रलेखात एक उल्लेख आहे की सर्वोच्च न्यायालयात आपण का कमी पडतो. काल डान्स बारच्या विषयात आपण हेच पाहिलं. कर्नाटक महाराष्ट्र सीमावादात सुद्धा आपल्याला हेच दिसत आहे. तर आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये जास्त तयारी करून गेलं पाहिजे. अधिकाऱ्यातल्या विसंवादाचा फायदा ही कामं रखडण्यावर होतो आहे. हे याच्यासाठी म्हणून आपल्याला एक अगदी रोखठोक अशी राजकीय इच्छाशक्ती ठेवून बरोबर कायद्याच्या चौकटीत हे सगळं बसवायला पाहिजे असं मला वाटतं. अगदी फार उत्तम प्रकारे तुम्ही शेवटचं वाक्य वापरलं. खरं तर ते अधोरेखित करण्यासारखं आहे. राजकीय इच्छाशक्ती हीच शिवस्मारकाला तारू शकेल. आपण चर्चेचा शेवट करण्यापूर्वी याच निमित्तानं आम्ही झी24 तासच्या वेबसाईटच्या माध्यमातून, 24तास.com च्या माध्यमातून जनतेला प्रश्न विचारला होता की शिवस्मारक हा केवळ राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यातलाच विषय उरला आहे का? 87% लोक म्हणतात होय, हा केवळ राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यातलाच विषय उरलाय. 13% लोकांना मात्र असं वाटत नाही. दरम्यान या चर्चेत आपण सगळेजण सहभागी झालात त्याबद्दल मनापासून आभार. जाता जाता शिवस्मारकाचा पुढचा मार्ग खडतरच आहे की काय असा प्रश्न पडावा. निवडणुका आल्या की शिवस्मारकाबद्दल चर्चा होतच राहणार, मग ते सरकार युतीचं असो की आघाडीचं. शिवाजी महाराजांचं खरं स्मारक हे जनतेच्या हितासाठी करणं आणि तसा कारभार करणं इतकं मात्र नक्की आहे. आज रोकठोकमध्ये आपण इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे.